मुंबई, ठाणे, पालघर आणि आसपासच्या जिल्ह्यांना आज भारतीय हवामान विभागानं रेड अलर्ट दिलेला आहे। मी सध्या मुंबईच्या मिठी नदीच्या पात्राजवळ आहे आणि या ठिकाणची जर आपण दृश्य पाहिली तर आपल्या लक्षात येतं की मिठी नदी सध्या दुथडी भरून वाहते, तिनं रौद्र रूप धारण केलेलं आहे आणि मिठी नदीची धोक्याची पातळी 4 मीटर असून सध्या मिठी नदी 2.70 मीटर एवढी दुथडी भरून वाहते। कुर्ला, क्रांतीनगर आणि सिद्धार्थनगर आणि आसपासच्या झोपडपट्टी वासियांना महानगरपालिकेनं सावधतेचा इशारा सुद्धा दिलेला आहे। प्रशासनाने नागरिकांना आवश्यक असल्यास प्रवास करावा, अन्यथा प्रवास टाळावा आणि विशेषतः पाणी साचलेल्या भागातून प्रवास टाळण्यासाठी आणि सततच्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर सावधगिरी बाळगण्याचं जे आवाहन आहे ते सुद्धा करण्यात आलेलं आहे। आपण पाहतोय की महानगरपालिकेनं नाले सफाईचा मोठा दावा केला होता, पण नाले सफाई कशा पद्धतीनं झाली आहे ते सुद्धा आपण मिठी नदीच्या पात्रामध्ये साचलेल्या या कचऱ्यावरूनच अंदाज लावू शकता की कशा पद्धतीनं महानगरपालिकेनं ही सगळी साफसफाई केलेली आहे आणि किती दावे फोल ठरतात महानगरपालिकेचे मिठी नदी स्वच्छतेचे। कशा पद्धतीनं घाण कचरा जो आहे तो सगळा वाहून आलेला आहे आणि याचं एक बेट या ठिकाणी तयार झालेलं आहे मिठी नदीच्याच पात्रामध्ये, ते देखील आपण पाहतोय। सध्या मिठी नदीची जी धोका पातळी आहे ती 2.70 वर आहे। 4 इतकी धोका पातळी आहे आणि 4.3च्या वर जर ही धोका पातळी ओलांडली 3 मीटरच्या वर तर मग प्रशासनाकडून आसपासच्या सर्व क्रांतीनगर असू द्या किंवा आसपासच्या झोपडपट्टीवासियांना इथून स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे आज जर पावसाचा जोर कायम राहिला तर मात्र इथली स्थिती कशी राहणार आहे हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन संतोष कदमसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी।